संच 2.1. प्रश्न पहिला. खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत ते सकारण लिहा. आणि पहिलं त्रिकूट आहे 3 4 5. 3 4 5 या त्रिकुटामध्ये 3चा वर्ग बरोबर 9, 4चा वर्ग बरोबर 16, 5चा वर्ग बरोबर 25. आता 5चा वर्ग बरोबर 25 आणि 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 9 अधिक 16 बरोबर 25. याला 1 म्हणूया, याला 2. 1 व 2 म्हणून 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. आणि म्हणून 3 4 5 हे पायथागोरस त्रिकूट आहे. कारण मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. किंवा तुम्ही पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासावरून असं म्हटलं तरी चालेल, किंवा पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. दुसरं 4 9 12. 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144. आता बघा, 12चा वर्ग बरोबर 144 मोठी बाजू आहे. 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग 16 अधिक 81 बरोबर 6 आणि 1 7, 8 आणि 1 9. याला 1, याला 2 आणि 1 व 2 वरून 12चा वर्ग बरोबर नाही 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग. आणि म्हणून 4 9 12 हे पायथागोरस त्रिकूट नाही. कारण पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तिसरं आता 5 12 13. 5 12 13 या त्रिकुटामध्ये आता 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग बरोबर 169. आता मोठा वर्ग आहे 13चा वर्ग बरोबर 169 आणि उरलेल्या दोन्हींच्या वर्गांची बेरीज करू. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग 25 अधिक 144 बरोबर 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1. म्हणून याला 1,
याला 2. मग 1 व 2 वरून 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. आणि म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार 5, 12, 13 हे पायथागोरस त्रिकूट आहे. चौथं 24, 70, 74 या त्रिकूटामध्ये चा वर्ग बरोबर 576, 70चा वर्ग बरोबर 2 शून्य आणि 7चा वर्ग 49, 74चा वर्ग बरोबर. आता 74चा वर्ग कसा करायचा ते शिकवते. बघा, या ठिकाणी 3 भाग करायचे. 4चा वर्ग आहे 16, 7चा वर्ग आहे 49 आणि 7 गुणिले 4 गुणिले 2, 4 दुणे 8, 8 7 56. आता काय करायचं, 6 हे 1 इकडे गेले, झाले 57, 57ची 7 खाली इकडे, 5 इकडे, 5 आणि 9 14, 4 हातच्याला 1, 4 आणि 5 म्हणजे याचा आला 5476. मग 74चा वर्ग बरोबर 5476, याला 1 म्हणूया. 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग बरोबर 24चा वर्ग 576 अधिक 70चा वर्ग 4900, यांची बेरीज 4900 अधिक 576, 6, 7, 9, 5, 14 हातच्याला 4 आणि 5, 54, 5476 याला 2 म्हणू. आता 1 व 2 वरून 74चा वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग. आणि म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार चोवीस, 70, 74 हे पायथागोरस त्रिकूट आहे. पाचवं 10, 24, 27 या त्रिकूटामध्ये वर्ग करू. 10चा वर्ग 100, 24चा वर्ग आत्ताच आपण केला 576. आता 27चा वर्ग. आता 27चा वर्ग कसा करणार, या 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4 आणि मध्ये येणार 7 दुणे 14, 14 दुणे 28 म्हणजे कसे आले 9. एक 4 इकडे गेले 28 आणि 4 इथं 32, 32चे 2 आणि 3 इकडे गेले 4 आणि 3 7 म्हणजे 27चा वर्ग बरोबर आला 729. आता उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करून याला 1 म्हणू. 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 100 अधिक 576 आणि बरोबर आलं 676.
आता 1 व 2 वरून 27चा वर्ग बरोबर नाही 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग. आणि म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासानुसार 10, 24, 27 हे पायथागोरस त्रिकूट नाही. बघा आता 11, 60, 61 या त्रिकुटामध्ये 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 20, 6चा वर्ग 36. आता 61चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 61चा वर्ग कसा काढणार? पहिल्यांदा हा 6चा वर्ग 36, 1चा वर्ग 1, 6 1 6, 6 2 12, मध्ये आले इथे 12, म्हणजे काय आला 1 2 आणि 1 इकडे गेले किती आले 36 आणि 1 37. म्हणजे 61चा वर्ग बरोबर 3721, याला 1 म्हणू. 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर 121 अधिक 3600 बरोबर किती आलं बघा 1 2, 6 आणि 1 7 आणि 3, याला 2. आणि म्हणून 1 व 2 वरून 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. आणि म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार अकरा 60 61 हे पायथागोरस त्रिकूट आहे.